त्या बाजूला थांबा. सरांबरोबर फोटो गेले पाहिजे. नाही माझं लक्ष आहे. नाही नाही ह्या पूर्ण म्हणजे पक्का नाही तर स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे कर जोडती. आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव जगाच्या नकाशावर मोठ्या दिमाखाने झळकत आहे. ते नाव झळकण्यामध्ये ज्या महान पुरुषाने आपल्या कर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने हा आपला रायगड जिल्हा पावन केला आणि ज्या राजांची आज मोठ्या दिमाखात भक्तिमय वातावरणामध्ये जल्लोषमय वातावरणामध्ये नुसत्या झारखंडमध्ये नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवजयंती साजरी होत आहे. ते राजेश्री शिवछत्रपती ज्यांनी आपल्याला संविधान दिलं, लोकशाही काय ते सांगितलं, ते भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या या महिला भगिनी आज समोर दिसत आहेत, नुसत्या समोर नाहीत, कर्तृत्वाने शिक्षणाने पुढे आहेत. मग पुरुषांच्या सुद्धा खांद्याला खांद्या लावून ज्या आज स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या आहेत, ह्या ज्यांच्यामुळे त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना घरातून बाहेर काढलं आणि सर्वांसाठी पुढे आणलं ते महात्मा ज्योतिबा फुले. ज्या राजांची आज जयंती आहे, त्या राजांना ज्यांनी घडवलं, आपल्या उदरातून या पृथ्वी तलावर आणलं आणि सगळ्यांसाठी तुला लढायला पाहिजे, हिंदवी स्वराज्य निर्माण करायला पाहिजे, या मातेने शिकवण दिली. त्या राजमाता जिजाऊ. शुभकार्याचं प्रतीक श्री गणेश, झारखंड गावाची ग्रामदेवता. तुमच्या सगळ्यांच्या समोर दोन शब्द बोलण्याची ताकद माझ्यामध्ये दिली ते माझे गुरुवर्य आणि माझे माता पिता, या सगळ्यांना मी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि एकदाच आवाज आला पाहिजे, जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. छान वाटते, बरं वाटते. आवाज येतोय तुमच्यापेक्षा मात्र मुलांचा जास्त येतोय बरं का. कारण स्पर्धक माझ्यापर्यंत मिळालेली माहिती तब्बल 59 स्पर्धक, किती 57 स्पर्धक. 2 स्पर्धकांनी तुमचं गाव पुढे आहे
मी आतापर्यंत जेवढे होम मिनिस्टर केले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आकडा 57 असा होता आणि तुम्ही पण 57 आहात, म्हणजे बरोबरीत आहात. एक आला असता पुढे गेला असता. या 57 जणींसाठी बाकीच्यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण अलिबाग तालुका असेल, मुरुड तालुका असेल, खालापूर तालुक्यामध्ये माझे शो कारण परिचय घेण्याचं पहिलं कारण की या सर्वांना तुमची नाव माहिती आहेत, मला नाही माहिती, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण असं आहे की पहिल्या फेरीनंतर दुर्दैवाने बॅड लकली काही जणींच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन बाहेर जाणार आणि म्हणून परिचय पाहिजे आणि त्याच्यामुळे परिचय घेतोय. परिचय घेताना फक्त आपण आपलं स्वतःचं नाव एवढंच सांगायचंय. फक्त ज्या बाहेरच्या गावातील म्हणजेच बाहेरवासी नाही त्यांनी त्यांच्या गावाचं नाव सांगायचं. अन्यथा या गावातल्या महिलांनी फक्त स्वतःचं नाव सांगायचंय, फक्त स्वतःचं नाव. तो कॉर्डलेस घे ना. आगे आगे चालू आहे ना. स्वतःचं नाव सांगायचं आहे फक्त. मात्र आवाज हा जोरात पाहिजे. आपण राजांचे भक्त आहोत. फास्टली एकदम फास्टली एकदम. कुठे पाहिजे जिरा काय काळजी बघ तुझी. हॅलो, स्वतःचं नाव सांगायचंय फक्त बाहेर माशीनी गावाचं नाव सांगायचं. माझे नाव सौ शीतल दत्तात्रय भालेकर. टाळ्या होत राहिल्या पाहिजे. टाळ्या चालू सौ शुभांगी सुभाष परब. सौ कश्मीरा प्रितेश जौके. माधवी मंगेश कदम. नाजुका उमेश थळे. अस्मिता अनिल कदम. राखी प्रशांत काशी. फक्त बाहेर माशीनी गावाचं नाव. सौ जान्हवी ऋषिकेश मयेकर अलिबाग. सौ विक्रांत श्वेता विक्रांत मोहिते. प्रगती सदाशिव खाडे. ललिता लहू बालेकर. अंशी महेश कदम. कातरपाडा. संपदा संतोष दळवी. समृद्धी शुभम गुर्जे सांगली. रुपाली मनीष सुतार मुशेत. जयश्री जनार्दन भालेकर झालकड. हा आवाज. सौ मुतवा रुपेश भालेकर. सौ प्रांजल प्रतीश चव्हाण वायशे. सौ समीक्षा संजय पिसाळ तुडाल. सौ विदिशा विवेक करमेले झिराटपाडा. मीना भाबदे झालखंड. सौ विकिता प्रतीक पवार वाघोडे. सौ संगीता सुधाकर चौके झालखंड. सौ सुवर्णा शिवाजी परब झालखंड. सारिका सदैव थले झालखंड. आवाज झाला पाहिजे आजीसाठी. बरोबर. सौ अरुणा शंकरांद्रे झालखंड. सौ इच्छा सचिन नाईक सातिर्जे. सौ ऋतिका राकेश थळे. सौ आराध्या अजित मोरे. सौ स्नेहल सागर बने रायवाडी. पूजा प्रशांत तुपे. सौ पायल प्रफुल्ल तुपे. सौ हर्षदा प्रशांत पवार झिराटपाडा. सौ छान संचिता सौरभ घाडी. छान. चला पुढे. निकिता मयूर शिर्के धामणी. सौ भास्कर भावना चौके. सौ गार्गी गणेश शिंदे. सौ रिया राकेश तुपे. सौ नैना संतोष बोलते. सौ निकिता अमित सावडे चोरंडे. आपण बारसं परत करूया. भावना भास्कर चौके. असू दे, याला जीवन म्हणतात. चाललं पाहिजे. कुठपर्यंत आलो होतो आपण? सौ संजना सुनील कदम. सौ स्वराली संदीप मोरे. सौ वैष्णवी वसंत चौके. सौ शिल्पा गणेश थळे. सौ श्रेया सुधीर थळे झालखंड. सौ संपदा संदीप जौके.
सौ मिताली मिथून चौके. सौ रवीना राजेंद्र चौके. सौ योगिता निलेश नले. सौ गायत्री अक्षय कदम. सौ प्रिया प्रवीण परब. 58. सौ हर्षदा हर्षद मोहिते. 58 जणींचा परिचय त्यांनी सांगितलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता स्पर्धेचे काही नियम, स्पर्धा म्हटले की नियम असतो. जरा फटके द्या. स्पर्धेचे काही नियमांकडे वळण्यापूर्वी मी अगदी 4-5 जणींना 1-2 प्रश्न विचारणार आहे. अगदी फक्त 4-5 जणींना. मग माझ्याकडे येऊ दे न येऊ दे, ज्यांना वाटते न येऊ दे त्यांनी राजांकडे प्रार्थना करत बसा, देव पाण्यामध्ये ठेवा. ज्यांना वाटते माझ्याकडे येऊ दे त्यांनी प्रार्थना करत राहा, माईक माझ्याकडे येऊ दे, माईक माझ्याकडे येऊ दे. आपण 4-5 जणींकडेच वळणार आहोत. आपण पहिलं जातोय की रायगड जिल्ह्याच्या पलीकडच्या जिल्ह्यातून आलेल्या ताई नाही आहे, पण या स्पर्धेची काही स्पेसिफिक तयारी अशी काही केलेली आहे का? नाही. मिस्टर आलेत आपले? नाही. बरं, तुमच्यापैकी आपण 3-4 जणींना उखाणा घेण्याची संधी देणार आहोत. हौशी मंडळींना. मला खालापूरमध्ये थांबा असं सांगावं लागलं बरं का. हां, कारण उखाण्यांची फेरी होती, पण तुमच्या मतानुसार आपण ती बाद केली, म्हणून आपण आता ह्याच्यामध्ये उखाणे घ्यायला देणार आहोत. बरं, एक प्रश्न ताईंसाठी असणार, पुढे नंतर वळणार आहोत आपण. पैठणी तुमच्याकडे तुमच्या कपाटात पेटीत आहे का? नाही आहे. पैठणी आपली दिसू द्या ना त्यांना सगळ्यांना. नाहीवाले पहिलेच भेटले आपल्याला, त्यामुळे दिसू द्या पैठणी. बर, आपण ताई धन्यवाद. दुसरं ताईंकडे बोलतो आपण. झारखंड की माहेर वाशिम? माहेर वाशिम. कुठलं माहेर? हे माहेर झिराटपाडा गाव. झिराटपाडा गाव म्हणजे झिराटपाडा सासर. सासर. कधी भाग घेतला होता माहेर? कधीच नाही घेतला. बरं, जनरली युट्यूबवर कधी पाहिलं होतं? हा, बघितलंय टीव्हीवर वगैरे. अगदी महाराष्ट्राचे फेमस आदेश बांदेकर हो, त्यांचं बघितलं. पाहिलं होतं. हो हो. काही दडपण वगैरे आहे काय? नाहीये, तर थोडंसं वाटतंय. नाही आहे, थोडस आहे, पण आहे थोडस. बरं, पैठणी मिळावीच असं ठरून आलेले आहात काय? हा, पाहिजे. टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. पैठणी मिळावेच असं ठरून आलेले आहेत. ताई धन्यवाद. ताई तुमच्याकडे मी येतोय. तुमच्यासाठी आगळा वेगळा प्रश्न असणार आहे. पहिलाच प्रश्न ताईंचा तो रिपीट करतोय. पैठणी घरामध्ये आहे? तुमच्या पैशात आहे की मिस्टरांच्या पैशात? मिस्टर आलेले आहेत, पण मिस्टरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बरं, मग ह्या खेळासाठी खास काही तयारी? आता तुम्ही आधी सांगितलंच ना, केली असती ना. कधी भाग घेतला होता? नाही. ह्या एवढ्या जणी माझ्या स्पर्धक असतील असं वाटलं होतं का? 10-12 जणीच असतील वाटलं होतं, कारण सगळ्या हौशी आहेत गावातल्या. अरे वा. या सगळ्यांना पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. एक शेवटचं घेतोय आपण. आजीबाई, शेवटची आजीबाई. आजीबाई, सुरुवातीला व्यक्तिशः माझ्याकडून सुद्धा मी तुम्हाला धन्यवाद देतोय, तुमचं मनापासून कौतुक करतोय की या वयामध्ये सुद्धा या सगळ्या तरुणींना तुम्ही एक चांगला संदेश देताय की मजा करायची जीवनाची. बरोबर, हार जीत हा भाग आहे, पण मजा करायची. हा, ठीक आहे. कधी भाग घेतला होता? नाही. खूप वर्ष लग्नाला झाली असल्यामुळे पैठणी असेल. इतक्या वर्षात पण नाही. आजोबा कुठे जरा शोधून आणा त्यांना. अरे, इतक्या वर्षानंतर पण नाही आजोबा? नाही का? बरं, पण इच्छा आपली पैठणी असावी माझ्याकडे कधीतरी, असं कधी झालं नाही मनामध्ये? आता साड्या द्या आपल्याला. आता नाही, साड्या आहेत, पण पैठणी असावी. त्यात एवढ्या साड्यांमध्ये एक पैठणी असावी. ते काही नाही. काही नाही, पण मग आज पैठणी जिंकण्यासाठी आलेले आहात. हा, बरं, टाळ्या झाल्या पाहिजेत आजींसाठी. सगळ्यामध्ये भाग घेतात. तुम्हाला सगळ्यांसाठी फक्त एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर, ज्यांचं उत्तर नाही आहे त्यांनी उभं राहायचंय, ज्यांचं उत्तर आहे त्यांनी बसायचं. सगळ्यांसाठी प्रश्न आहे. लवकर देऊन घ्या, देऊ नका, काही देऊ नका. सॉरी, देऊ नका.
सॉरी, मी पैठणी जिंकण्यासाठीच आलेलो आहे. बघा प्रश्न नीट आहे का? मी पैठणी जिंकण्यासाठीच आलेलो आहे, हा एक प्रश्न आहे. आणि नाही, मी आपलं सहज आलोय, मजा करण्यासाठी आलोय. यापैकी ज्याचं उत्तर आहे का मी पैठणी जिंकण्यासाठीच आलेलो आहे त्यांनी उभं राहायचे प्रामाणिकपणे. कोणाला घाबरायचं नाही, काय नाही, काय नाही. मी पैठणी जिंकण्यासाठीच आलेलो आहे अशाने उभे राहा लवकर. आणि ज्यांना वाटलं की नाही मी पैठणी जिंकण्यासाठी नाही, मी आपलं मजा करण्यासाठी आलोय. अरे उभ्या प्रामाणिकपणे आपल्यामध्ये आहेत. बरं, ठीक आहे. पैठणी उभ्याच राहा कशाला बसता लागेल. बरं, पैठणी जिंकण्यासाठी मात्र खूप जणी आलेले आहेत. मला रेवदंडा ठिकाणी 46 स्पर्धक होते, फक्त 2 जणीच मला अशा महिला भगिनी मिळाल्या की पैठणी जिंकण्यासाठी आलेला आहे. बाकीच्या जणी आनंद लुटण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी आलेल्या होत्या. ठीक आहे, चला, म्हणजे स्पर्धा जबरदस्त होणार आहे, कारण एवढ्या जणी पैठणी घेण्यासाठी आलेल्या आहेत. असो, ठीक आहे. ज्या आता उभ्या होत्या आणि ज्या बसल्या त्यांच्यासाठी एक प्रश्न असणार आणि पुढे मी जाणार आहे. ज्या उभ्या राहिल्या होत्या त्यांच्यासाठी, तुम्ही पैठणी जिंकण्यासाठी आलेल्या त्यापैकी कोणाच्या घरी कपाटामध्ये पैठणी आहे त्यांनी उभं राहायचं. आता ज्या बसलेल्या आहेत पण पैठणी जिंकण्यासाठी आलेले आहेत त्यांचे नवरे इथं आहेत का? बघा, म्हणजे इच्छा माझी पुरी करा. बरोबर आहे, हे वाक्य आपण सतत बोलत असतो. मला नवीन शेगडी पाहिजे, नवीन साडी पाहिजे, नवीन कपाट पाहिजे, इच्छा माझ्या पुरी करा. त्यातली एक इच्छा महिलेची असते आणि ती असावीच लागते, ती म्हणजे माझ्या कपाटामध्ये एकतरी पैठणी असावी. या ताईंकडे आहे पण तरी त्यांना पाहिजे. मग आता तुमच्याकडे एवढ्या जणींकडे पैठणी आहे तरी तुम्हाला पैठणी जिंकायची आहे. कशासाठी ताई? हाऊस म्हणून जिंकायची आहे. ताई तुम्हाला असंच हाऊस म्हणून. मला जे उत्तर पाहिजे ते अपेक्षित आल्यानंतर, सॉरी, मला जे उत्तर अपेक्षित आहे ते नाही आलं तर मी सांगणार आहे. तुमच्याकडून आलं तर चांगली गोष्ट आहे, नाही आलं तर मी सांगणार आहे. हा, आता एवढ्या जणींकडे पैठणी आहेत तरी तुम्हाला पैठणी पाहिजे. कशासाठी? कारण खूप कॉम्पिटिशन आहेत ना इकडे म्हणून. अजून माझ्या उत्तरापर्यंत आलेल्या नाहीत, नाही तर मी सांगणार आहे. हाऊस म्हणून तुमच्याकडे पैठणी आहे आणि तरी तुम्हाला पैठणी जिंकायची. कशासाठी? एक आठवण म्हणून. आठवण म्हणून उत्तर माझं नाही आहे, पण उत्तर चांगलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आठवण म्हणून. बघा, उत्तर चांगलं आहे. जीवनामध्ये माणूस आठवणींवर जगत असतो. ताईने चांगलं उत्तर दिलेलं आहे. पैठणी आहे पण जिंकायचे. कशासाठी? बायकांकडे किती असल्या तरी त्या कमीच असतात पैठणी, म्हणून जिंकायचे. पण तुमच्याकडे एकच आहे. हो. अजून एक पाहिजे. अजून एक पाहिजे. म्हणजे बघा, माणसाला कसली हवा असेल सांगता नाही येत. बघा, म्हणजे एक आहे, काही जणी आहेत बिचारे आजींकडे एक पण नाही, ह्यांच्याकडे एक आहे तरी अजून एक पाहिजे. असं बसा. धन्यवाद. एक लक्षात ठेवा, मला उत्तर असं अपेक्षित होतं, कदाचित तुमचं ते असू शकेल, तुमच्याकडून आलं नाही. माझ्याकडे पैठणी आहे तरी मला ही पैठणी पाहिजे, कारण माझ्याकडे सध्याची पैठणी आहे ती माझ्या सासूबाईंनी, माझ्या आईनी, माझ्या भावानी, माझ्या मिस्टरांनी त्यांच्या कमाईची आणलेली आहे. मला माझ्या स्वकर्तृत्वावर जिंकायची आहे की नाही? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण ही एक आठवण एक वेगळी असणार आहे माझ्यासाठी, की आज जेव्हा मी पैठणी घेऊन जाणार आहे तेव्हा एक वेगळा आनंद असणार आहे, कारण ती मी सगळ्यांच्या समोर बुद्धी चातुर्याने कौशल्याने जिंकलेली असेल की नाही? टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. चला, आता आपण यांचे फोटो घेतलेत. हा, ठीक आहे, कारण पहिल्या फेरीनंतर काही जण यात दिसणार नाहीये, म्हणून फोटो सगळ्यांचे घेऊन टाका. आणि आता स्पर्धेचे नियम नीट ऐका स्पर्धेचे नियम. पहिला स्पर्धेचा नियम आहे, स्पर्धेमध्ये 7 फेरी असणार आहे. एकूण 7 फेऱ्या असणार आहे. प्रत्येक फेरीनुसार काही स्पर्धक बाद होतील. ते किती बाद होतील ते प्रत्येक फेरीच्या अगोदर मी सांगेन. तसं आता मी पहिलंच सांगतोय, माझ्याकडे आता सहभागी स्पर्धक 58 आहेत.
58 पैकी 18 स्पर्धक पहिल्या फेरीत बाद होणार आहेत. पहिल्याच फेरीमध्ये 18 स्पर्धक बाद होतील. दुसऱ्या फेरीत 40 स्पर्धक जातील आणि मग दुसऱ्या फेरीत किती बाद होतील ती दुसरी फेरी चालू व्हायच्या अगोदर सांगेल. आलं लक्षात. पण आता एक लक्षात ठेवायचं की 18 जणी बाद होणार आहेत. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये आयोजकांनी एकूण 5 पारितोषिकं ठेवलेली आहेत, ज्याच्यामध्ये प्रथम क्रमांक अर्थात मानाची पैठणी, उपविजेत्याला एक आकर्षक पारितोषिक आहे आणि उर्वरित ज्या टॉप 5 मधल्या 5, 4 आणि 3 नंबर असतील त्यांना समान बक्षीस असेल. मग त्याच्यामध्ये आपण कमी कमी करत शेवट आपण 5 जणींना ठेवणार आहोत. ज्या 5 जणी राहतील त्या बक्षीस पात्र असतील. हा, कळलं सगळ्यांना? पहिली फेरी आपण घेतोय, अतिशय सोपी फेरी आहे. मी आयोजकांना फेऱ्या सांगितल्या नाही, पण तुम्ही अनेक वेळा खेळलेल्या आहेत त्या फेऱ्या, तरी सुद्धा आपल्याकडे पुष्कळ फेऱ्या आहेत. मी एखादी फेरी सांगितली, तुम्ही म्हणाल नको आहे दुसरी घ्या, आपण दुसरी घेऊ. दुसरी पण बरोबर आहे, तिसरी घ्या, आपण तिसरी घेऊ. फेऱ्यांचा खजिना आहे आपल्याकडे. हा, पण पहिली फेरी अतिशय सोपी फेरी घेतोय आपण. एकूण 58 जणी आहेत. 10 जणी अशा एकूण 5 गट म्हणजे 50 जणी होतील. 6व्या गटामध्ये 8 जणी असतील. एकूण 6 गट सुटतील. बैलगाडीचे गट सुटतात ना, तसे गट सुटतील. आलं लक्षात. एकूण 6 गट सुटतील. 6 गटामध्ये आपण अजून 2 वाढवतो मी. 6 7 42 7 जणी. पहिल्या 7 जणी ह्या फुग्याकडे लक्ष द्या. दादांनी धरलेला फुगा आहे. तुम्ही फुगवलेला फुगा या फुग्यापेक्षा मोठा चालेल तेवढाच चालेल, त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही. तेवढा चालेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालेल. हा, आलं लक्षात. चला थांबा जरा, रेडी बोलल्याशिवाय नाही. टाइम कीपर कोण टाइम लावणार आहे? लवकर या. 2 मिनिटं लावण्यासाठी कोणी पण या पुढे लवकर. फक्त 2 मिनिटं वेळ असणार आहे. या ताई लावता येईल. पलीकडे मी पण नाही काढली. बदलीवर नाही जात आहे. हॅलो, रेडी? चला रेडी. काय चला रेडी. तयार. थांबा, मी जेव्हा म्हणे स्टार्ट तेव्हा स्टार्ट करायचं, तोपर्यंत नाही. बस. फेरीमध्ये दाखल होतील 3 जणी फक्त बाद होतील. किती जणी बाद होतील? फक्त 3 जणी बाद होतील त्या 10 जणींपैकी. लक्षात आलं सगळ्यांच्या? आल्या लक्षात? चला, वेळ नको. कोणी पण 10 जणी समोर उभ्या राहा, बाकीचे बसा. जा लवकर. नंबर प्रमाणे असं घ्यायचं. हा, चला 1 ते 10 नंबर. 1 ते 10 नंबर. चला लवकर. आणि स्वयंसेवक 7 जणींचे नंबर घेण्यासाठी तयार राहा. चला, चमचा गोटी द्या. जा तुम्ही तिकडे उभे राहा ना. स्वयंसेवक आमचे आहेत तिकडे. तुमच्याहून खुर्च्या थोड्या मागे घ्या. जातील तेवढे मागे, जेवढ्या जातील तेवढे मागे घ्या. चला 10 जणी या लवकर. स्वयंसेवक नंबर घ्यायला तिकडे जा. जा तिकडे.
आल्या 10 जणी चला उभ्या राहा समोर. लक्षात घ्या, शेवटच्या 3 ज्या राहतील, शेवट राहणाऱ्या 8, 9, 10 नंबर त्या फक्त तुम्ही काउंट करा, पॉइंट आउट करा, त्या फक्त बाद होतील. मी फोटोग्राफर्सना विनंती करतोय, ह्या ज्या 10 स्पर्धक राहिल्यात त्यांचा फोटो घ्या. परत यांना संधी नाही, हा क्षण पुन्हा येणे नाही. बरोबर? जेवढी ट्राय करायची तेवढी करा. मला अजून नियम सांगायचे, तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस करायची तेवढी करा. आमचा सरळ ठेवायचा आहे. त्या आजीबाई बोलतात गोटीच राहत नाही आमच्यात. काय करू आता मी? त्यांनी नातीला बोलवली मदतीला. नात म्हणते आजी मलाच पार्टिसिपेट होता येत नाही. चला रेडी आहात तुम्ही? इकडे स्वयंसेवक तयार आहेत.